शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमोस्तुते। हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मी श्रद्धा स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये। मैत्रिणींनो, संध्याकाळचा दिवा लावलाय, थोडीशी आवरावर करून घेतली आणि देवाला प्रार्थना केली आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा। सगळ्यांना खूप स्ट्रॉंग बनव असं सांगितलं आहे। चला तर मग यानंतर माझ्या मनात काय विचार येत होते त्याबद्दल आज मी तुमच्याशी थोडंसं बोलणार आहे। घरातली कामं करत होते, आवरावर चालली होती, मुलींचंही आवरत होते आणि आवरत असताना अनेक विचार मनात येऊन गेले आणि मला असं जाणवलं की आपण नेहमीच थकलेलो असतो, कधी मनाने थकलेलो असतो, कधी शरीराने थकलेलो असतो, पण आपण हे सगळं चुपचाप सहन करत असतो। खरं तर हे सहन करण्यामागे आपला एकच उद्देश असतो की सगळेजण आनंदी राहावेत। जेव्हा आपण थकलेलो असतो तेव्हा आपल्यानंतर म्हणजे घरातलं कोण करणार सगळं, हा विचार आपल्याला असतो। त्यासाठी आपण स्वतःची नेहमीच काळजी घ्यायला पाहिजे। सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता आपण स्वतःकडे नेहमीच दुर्लक्ष करत असतो। म्हणून आज मी काही गोष्टी ठरवल्या होत्या, त्याच मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे। आज मी ठरवलं होतं किंवा आज मी स्वतःलाच आठवण करून दिली होती की नेहमीच सगळं परफेक्ट असायला पाहिजे असं काहीच नसतं। कधीकधी घर अस्ताव्यस्तसुद्धा असू शकतं, म्हणून त्याचा ताण घेत बसायचा नाही। रोज काहीतरी नवीन शिकत असते, करत असते, ते कोणी बघू देत किंवा न बघू देत, हे मी स्वतःसाठी करत असते। त्यातच स्वतःचा आनंद मी शोधत असते। माझं काम कोणाला दिसू देत किंवा न दिसू देत, कोणी त्याची किंमत करू देत किंवा न करू देत, त्या गोष्टीचा जास्त ताण घेत बसायचा नाही। स्वतःच्या मनाला आनंद मिळतोय ना, म्हणून हे सगळं करत राहायचं। आज मी स्वतःलाच सांगितले, आठवण करून दिली की मी थकलेली असू शकते मनाने किंवा शरीराने, म्हणून मी काही हार मानलेली नाही। आज मी स्वतःलाच आठवण करून दिली की जरी मी एक आई आहे, एक पत्नी आहे, एक गृहिणी आहे, तरी मी एक स्वप्न बघणारी स्त्रीसुद्धा आहे आणि मी माझी स्वप्न पूर्ण करण्याची माझ्यात धमकसुद्धा आहे। आज मी स्वतःलाच सांगितले की सतत स्ट्रॉंग राहणं गरजेचं नसतं, कधीकधी रडणंसुद्धा म्हणजे एक प्रकारचं हिलिंग असतं। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपण जे आजकाल सोशल मीडियावर बघतो, सगळं चकाचक घर, चकाचक सगळ्या गोष्टी, हा फक्त हे काहीच खरं नसतं। हा फक्त एक देखावा असतो। खरं आयुष्य तर खूप वेगळं असतं। हे सगळं करण्यामागे, हे शूट करण्यामागे त्यामागे किती कष्ट असतात ते त्यांनाच माहिती असतं, पण तो फक्त एक देखावा असतो। तेवढं परफेक्ट आपण कधीच होऊ शकत नसतो आणि व्हायचं सुद्धा नसतं। आज मी स्वतःलाच सांगितलं की तू खूप बेस्ट आहेस, तू पुरेशी आहेस आणि तुझं अस्तित्व जपण्यासाठी सुद्धा तू पुरेशी आहेस। कधीकधी तुला वाटेल हरवल्यासारखं, पण लक्षात ठेव, तू इथपर्यंत आली आहेस हे सुद्धा काही कमी नाही। आज मी स्वतःला आठवण करून दिली की माझ्या इच्छा चुकीच्या नाहीत आणि स्वतःसाठी काही करणं म्हणजे सुद्धा स्वार्थीपणाचं नाही। त्यामुळे स्वतःची नेहमीच काळजी घेत राहणं गरजेचं आहे आणि तेच मी इथून पुढे सुद्धा करणार आहे। आज आपण सगळे स्वतःला आठवण करून देऊया की आपण पुरेसे आहोत, मजबूत आहोत आणि आपली वेळसुद्धा नक्कीच येणार आहे। चला तर मग हे सगळं करत असताना मला स्वतःलाच काही आठवणी करून दिल्यात आणि हो, असं समजा की मी तुम्हालासुद्धा या सगळ्या आठवणी करून दिल्या आहेत। हे सगळं तुम्हीसुद्धा करू शकता। स्वतःच्या मनाची काळजी घ्या, खंबीर राहा आणि नेहमी आनंदी राहा। चला तर मैत्रिणींनो, इथे मी खिचडी करत होते। खिचडी करण्यासाठी त्यात मी काही बेसिक मसाले घातले होते, विशेष काही करायचं नव्हतं, फक्त प्लेन खिचडीच करायची होती। सो खिचडी करून घेतली आणि
म्हटलं ते करता करता तुमच्याशी गप्पा माराव्यात, म्हणून मी आज तुमच्याशी हे सगळं माझ्या मनातलं शेअर केलेलं आहे. खरं तर असं म्हणायला हरकत नाही की स्वतःशीच संवाद चाललेला आहे. ब्लॉग थोडा जरी आवडला असेल तरी लाईक करायला विसरू नका, शेअर्स आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. चला तर मग असंच मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहीन. स्टे हॅपी, स्टे हेल्दी. बाय.